विजय वल्लभ स्कूलतर्फे आंतरशालेय संगणक कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया पुणे चॅप्टर, रोटरी क्लब पुणे मिडटाउन व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने SCRATCH या माध्यमावर आधारित आंतरशालेय कॉम्प्युसिल्क चॅम्पियनशिप 2015-2016 चे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा SCRATCH या प्रोग्रॅमिंग भाषेमध्ये घेण्यात येणार आहे। ही स्पर्धा 2 गटात होणार आहे। 5 ते 7 आणि 8वी ते 10वी या गटात ही स्पर्धा होणार आहे। प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी संस्थेचे चेअरमन सुभाष परमार, शिक्षण तज्ज्ञ देशमुख, स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ माधवी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते। चेअरमन आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आचार्य श्री विजय वल्लभ शाळेतर्फे आंतरशालेय कॉम्प्यु स्किल स्पर्धा यावर्षी 2015-16साठी आम्ही परत जाहीर करीत आहोत। आंतरशालेय या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचं संगणक कौशल्य वाढावं, विद्यार्थ्यांचं त्याच्यात इंटरेस्ट वाढावा आणि इनोव्हेटिव्हनेस त्याच्यामधले सादर करण्याचा त्यांना संधी मिळावी, ही याच्यामागची आमची भूमिका आहे। आणि या भूमिकेतून आम्ही गेली 3 वर्ष हा उपक्रम राबवित आहोत। या आमच्या उपक्रमाला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ही महाराष्ट्र शासनाची जी कंपनी जी आहे, या तिघांचं अधिक रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन यांचंसुद्धा सहकार्य दरवर्षी आम्हाला लाभतं। या स्पर्धा 2 कॅटेगरीजमध्ये आम्ही आयोजित केलेल्या आहेत। पहिली कॅटेगरी 5वी, 6वी, 7वी कॅटेगरी 1 आणि दुसरी कॅटेगरी 2 जी आहे ती 7वी, 8वी, 9वी, 10वी अशी दुसरी कॅटेगरी आहे। दोन्ही कॅटेगरीमध्ये रोख पारितोषिकं 4,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक, 2,000 रुपयाचं दुसरं पारितोषिक आणि 1,000 रुपयाचं तिसरं पारितोषिक असं 2 विद्यार्थ्यांच्या संघाला दिलं जाईल। या व्यतिरिक्त बेस्ट ॲनिमेशन आणि बेस्ट क्रिएटिव्हिटी या विषयाचं सुद्धा वैयक्तिक पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्याची आमची कल्पना आहे। विजेत्या संघाच्या शिक्षकांनासुद्धा रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक आमच्या संस्थेतर्फे दिलं जाईल। या दोन्ही ज्या कॅटेगरीज ज्या आहेत याच्यासाठी पहिल्या कॅटेगरीसाठी स्वच्छ भारत, सेफ्टी अँड सिक्युरिटी आणि करंट अफेअर्स असे आम्ही विषय या विषयावर आम्ही आमंत्रित केलेले आहेत सीडीज। आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी अँड करंट अफेअर्स या विषयावर आम्ही सीडी अपेक्षित आहेत। याचं साधारणपणे सादरीकरण त्यांनी 2 ते 4 मिनिटाच्या सीडीवर करून आमच्याकडे द्यायचे आहे। या आलेल्या संपूर्ण एंट्रीज या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया यांचे तज्ज्ञ लोक यांच्यातली जी आहेत ते करतील। आणि त्याच्यातून ज्या फायनल काही सिलेक्ट होतील टीम, त्या 6 टीम या आमच्याकडे टिळक स्मारक मंदिरामध्ये मेगा फिनाले जो आमचा जो आहे तो 12 सप्टेंबरला आहे, त्याच्यात ते सादर करतील। यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा आणि त्यांचं कौशल्य याच्यात वाढावं, ही याच्यामागची आमची कल्पना आहे। देशमुख, श्री आचार्य विजय वल्लभ स्कूलचा शैक्षणिक सल्लागार म्हणून गेली 8 वर्ष काम करतो आहे। आत्ताच परमार सरांनी कॉम्प्यु स्किल स्पर्धेविषयी आपल्याला माहिती सांगितली। या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे की एक नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे। सध्याचं युग सगळं कम्प्युटरचं युग आहे आणि या कॉम्प्युटरच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कॉम्प्युटरचा वापर करणं हा एक उद्देश आहे। पण त्याच्याबरोबर काही लोक असं म्हणतात की त्यामुळं विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होईल का, विद्यार्थी आळसी बनतील का, विद्यार्थी सतत कॉम्प्युटरसमोर थांबला तर त्याला काही आणखी इतर व्याधी जोडतील का, हा त्यातला जो गैरसमज आहे तो गैरसमज कमी करण्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेमध्ये समजा आपण स्वच्छ भारत विषय घेतला तर स्वच्छ भारत याविषयी विद्यार्थ्यांनी स्क्रिप्ट तयार करायचं आहे। ते स्क्रिप्ट तयार केल्यानंतर ते एडिट करायचं आहे, ते एडिट करून ते 3 ते 4च मिनटात मांडायचं आहे। याला उत्तम विचारशैली, उत्तम विचार म्हणजे त्याला आपण लॉजिकल थिंकिंग, विचाराची प्रक्रिया ज्याच्याजवळ उत्तम आहे तोच विद्यार्थी या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकतो। हे कॉम्प्युटरचं महत्त्वाचंही आहे।
आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आता ही स्पर्धा शाळांच्यामध्ये उत्तम आम्ही मोठ्या प्रमाणात संपर्क साधलेला आहे, पण कॉम्प्युटरचा अवेअरनेस हा घराघरांच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळं काही पालकांना असं वाटलं की या स्पर्धेमध्ये माझ्याही मुलाने भाग घ्यावा, तर ते पालक डायरेक्ट विजय वल्लभ स्कूलमध्ये येऊ शकतात आणि या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. हे यातलं सर्वात महत्त्वाचं आहे.